मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी 12,000 करोडांचं ड्रग्ज जे आहे जप्त केलेलं। हो, मी पुन्हा एकदा सांगतो 12,000 करोड। मीरा भाईंदर पोलिसांच्या इतिहासातली किंवा महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासातली पहिली मोठी कारवाई असणार आहे। घटना घडली कशी, 1 महिन्यापूर्वी एका विदेशी महिलेला जे आहे की 25 लाखांच्या ड्रग्ज सहित अटक करण्यात आलं होतं आणि त्याचा सखोल तपास सुरू असताना पोलीस या ड्रग्जच्या फॅक्टरीपर्यंत पोहोचले। आज याबाबतची माहिती जी आहे आयुक्तांनी दिली, मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांचे आयुक्त नितेश कौशिक यांनी, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र हे ड्रग्ज मुक्त करायचं आहे, हे शासनाचं धोरण आहे आणि त्या धर्तीवर नुसतं ड्रग्ज पकडून चालणार नाही, तर ड्रग्जची फॅक्टरी पकडली पाहिजे। जेव्हा या महिलेला त्यांनी अटक केलं त्यामुळे तिच्या माध्यमातून हे थेट तेलंगणाला पोहोचले आणि तेलंगणाला ड्रग्जची फॅक्टरी जी आहे त्यातून ती हस्तगत केली आणि त्यातून 12,400 करोडचं जे आहे ड्रग्ज पकडलं। आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात कच्चा माल असेल, काही ड्रग्ज बनवण्याचे साहित्य असेल किंवा ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारं लिक्विड असेल ते देखील हस्तगत केलेलं आहे। पोलिसांचं म्हणणं असं आहे की जर ड्रग्जची फॅक्टरीज बंद झाली तर ड्रग्ज बाजारात येणार कुठून। पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक म्हणावं लागेल, कारण 1 महिन्यापासून पोलीस याच्या मार्गावर होते। पोलिसांनी व्यवस्थित सापळा रचला, कारण एका राज्यात जाऊन दुसऱ्या राज्यात जाऊन अशा प्रकारे सापळा रचून कारवाई करणं हे फार मोठं चॅलेंजिंग असतं आणि या संपूर्ण प्रकरणात तब्बल 13 लोकांना अरेस्ट केलेले आहे आणि याचा मालक जो आहे त्याला देखील अरेस्ट केलेला आहे आणि जो मुख्य आरोपी आहे तो BSc इंजिनियर आहे। म्हणजे एक इंजिनियर तरुण देखील अशा प्रकारच्या या व्यवसायामध्ये उतरतो, हे मोठं नवल म्हणावं लागेल। आता प्रश्न आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज पकडल्यानंतर वसई विरार असेल, नालासोपारा असेल, मीरा भाईंदर असेल किंवा मुंबई आणि आसपासचा परिसर असेल, या भागात तरी आता ड्रग्ज विक्रीवर अंकुश येणार का? कारण वसई विरार परिसरात याआधी देखील मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज पकडले होते, कारवाई करण्यात आली होती, परंतु या मोठ्या प्रमाणावर फॅक्टरी पकडल्यामुळे कुठेतरी या ठिकाणी चाप येईल असं वाटतंय। त्यामुळे येत्या काळामध्ये आता पोलीस आणखीन किती लोकांना अटक करतात आणि ह्या गुन्ह्यामध्ये हे जे आरोपी अटक केलेले त्यांच्या माध्यमातून आणखीन किती लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल ते देखील पोलीस हे करणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातल्या इतिहासातली ही पहिली मोठी कारवाई की 12,000 करोडचं जे ड्रग्ज आहे हे पोलिसांनी हस्तगत केलेलं आहे। यावर आयुक्त नितेश कौशिक यांनी काय माहिती दिली आपण ऐकूया। मित्र, सर्वांना माहीत आहे की ड्रग्सची प्रॉब्लेम भरपूर वाढलेली होती आणि हा मेजर इश्यू असल्यामुळे हा फक्त व्यक्तीला खराब करत नाही, हा संपूर्ण समाजासाठी जो आहे हानिकारक आहे। त्यामुळे ड्रग्स फ्री महाराष्ट्राची मोहीम माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी संकल्पना केली होती। आमचे ACS होम डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस त्याचे इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे आपण जो आहे हा मोहीम हातात घेतलेली आहे। सर्वांची इन्फॉर्मेशनसाठी मागचे 1 महिन्यामध्ये 61 ड्रग डीलर्सला MBBV कमिशनरेटमध्ये त्याची अटक करण्यात आलेली आहे आणि अंदाजन 11 कोटीचे विविध ड्रग्सचे साहित्य, खेप इत्यादी सीज करण्यात आलेले आहे। आजचा जो केसचा विषय आहे त्याबाबत बोलतोय। या केस 1 महिन्याआधी जो आहे याची सुरुवात झाली होती आणि 1 महिन्यापासून हा ऑपरेशन सुरू आहे। याची सुरुवात 1 महिन्यापूर्वी एक विदेशी महिलाला अटक करण्यात आली होती काशी मीरा बस स्टँडच्या जवळ। त्याच्याकडून जो आहे MDची अंदाजन 25 लाख रुपयाची MD त्याच्याकडून जप्त करण्यात आली। त्यातून आम्हाला असा दिसला की यामध्ये विविध लेयर्स आहे, विविध स्तर आहे आणि हा मोठा रॅकेट, इंटरस्टेट रॅकेट आणि इंटरनॅशनल रॅकेट हा ऑपरेट करतोय आणि जेव्हापर्यंत आपण सोर्सपर्यंत पोहोचणार नाही हा केस जो आहे सक्सेसफुल होणार पण नाही। त्या अनुषंगाने आमची क्राईम ब्रांचची टीम, स्पेशली युनिट 4चे कर्मचारी आणि अधिकारी यांनी हा ऑपरेशन सुरू केला। 1 महिन्याची सतत मेहनत नंतर त्याचा केंद्र मॅन्युफॅक्चरिंग युनिटवर केंद्रित झाला आणि असा समजण्यात आला की याचा केंद्रबिंदू तेलंगणामधून एक फॅक्टरी आहे, केमिकल फॅक्टरी, आणि तिथून हा सप्लायज आणि डिस्ट्रीब्युशन होत आहे। जवळपास 1 महिन्याची मेहनत नंतर रेकी आणि गँग्सला इन्फिल्ट्रेट केल्यानंतर आमची टीमनी काल तेलंगणामध्ये केमिकल फॅक्टरीवर धाड टाकली। या धाडची पूर्वी विविध
विविध लेयर्सचे 10 क्रिमिनल्सला आपण अद्यापर्यंत अटक केलेले आहे. हा एक फार मोठी धाड होती. याची प्लॅनिंग काही दिवस पासून सुरू होती आणि यामध्ये विशेष असा की हा केमिकल फॅक्टरी एक सामान्य केमिकल फॅक्टरी हे सुरू होती आणि हा 2 केमिकल फॅक्टरीज एकच इंडस्ट्रियल एरियामध्ये सुरू होती. एक मध्ये ड्रग्ज वगैरेची निर्मिती होत होती आणि दुसरीमध्ये सामान्य केमिकल प्रॉडक्ट्सची. हा धाडमध्ये विविध प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंगचे साहित्य, वेगवेगळे प्रकारचे इक्विपमेंट्स, वेगवेगळे प्रकारचे प्रिकर्सर मटेरियल्स आपण म्हणतो असे प्रकारचे प्रिकर्सर मटेरियल्स पकडण्यात आलेले आहे. याची क्वांटिटी जर बघितली तर 35,000 लिटरचा कच्चा माल तेव्हा सापडण्यात आला. ऑलमोस्ट 1000 kgचे पावडर जो आहे, वेगवेगळे प्रिकर्सर केमिकल्सचे पावडर पकडण्यात आले. आणि माझीकडे जे माहिती उपलब्ध आहे याच्या माध्यमातून तयार होणारी ड्रग्ज जो आहे याची अंदाजन आंतरराष्ट्रीय किंमत अंदाजन 12,000 कोटीच्या जवळपास राहील असा आपण अंदाजा घेतोय. माझी माहितीप्रमाणे हा मेफेड्रोनची एकच ठिकाणी सर्वात मोठी खेप पकडण्यात आलेली आहे आणि हा मोठा यश आमची क्राईम ब्रांच, युनिट 4, क्राईम ब्रांचचे बाकी पदाधिकारी, MBVचे बाकी अधिकारी आणि ऑफिसर्स त्यांनी जे सतत मेहनत घेतलेली आहे 1 महिन्यापासून आणि महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री DG श्रीमती शुक्ला यांची जी संकल्प आहे ड्रग्ज फ्री महाराष्ट्राची, याचे अधीन राहून हा मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि यामध्ये यश पण प्राप्त झालेलं आहे. आमची माहितीप्रमाणे हा फॅक्टरीतून बरेचसे राज्यात, स्पेशली MMR रिजन, महाराष्ट्राचे बाकी डिस्ट्रिक्ट्स अशी सर्व प्रकारची जगह हे सप्लाय होत होती आणि हा यश मिळाल्यानंतर हा ड्रग डिस्ट्रीब्युशनला नक्की धक्का बसेल अशी आमची खात्री आहे आणि एक मोठा यश जो आहे आमची टीम्सला यामध्ये मिळालेला आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्याचे अभिनंदन करतो. चेरापल्ली इंडस्ट्रियल युनिट आहे. चेरापल्लीमध्ये हैदराबादच्या जवळ इंडस्ट्रियल भाग आहे, त्यामध्ये तिथे जो आहे हा केमिकल फॅक्टरीज कार्यरत होती. सर आपण केमिकलचं पकडलेलंच आहे, त्यासोबत तयार मालही मिळाला आहे का आपल्याला? काय घटना? तयार माल पण आहे आणि कच्चा माल पण आहे, दोन्ही आहे. सर हे डिलिव्हरी कुठे देत होते? हा डिलिव्हरी बरेचसे राज्यात जात होती, स्पेशली MMR रिजन, दुसरे इतर राज्ये. आणि आता इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. यामध्ये ऑलरेडी एक फॉरेन नॅशनल पकडलेला आहे. याच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचे लिंक आहे किंवा नाही याबाबत पण तपास सुरू आहे. तर तेलंगणा पोलिसला कळला नाही का एवढा मोठा तिकडे फॅक्टरी चालू आहे? खूप हुशारीने हा केमिकल फॅक्टरी सुरू होती. इतर राज्याची पोलीस आणि NCB वगैरे पण प्रगतिशील राहतात, परंतु आमचे लोकांनी एवढी मेहनत केली त्यातून त्यांना यश मिळालेलं आहे. सर, जे फॅक्टरीचा मालक आहे त्यांचं याच्यामध्ये काय गुन्हे आहे आणि कोण आहे तो, त्याची पार्श्वभूमी काय? तो ॲक्च्युली BSc कम्प्युटर शिक्षित आहे, टेक्निकल पर्सन आहे. त्याच्या विरुद्ध NCBमध्ये पण आधी एक केस दाखल झाली होती, परंतु अद्यापर्यंत याचं प्रमाण एवढा व्यापक आहे ते कदाचित जो आहे ते सर्वप्रथम उघड झालेलं आहे. सर, क्या आपको लगता है कि पूरे हिंदुस्तान अद्यापर्यंत जो आहे या केसमध्ये 12 आरोपी आपण अटक केलेले आहे. त्यामध्ये फॅक्टरीचे मालिक, केमिकल स्पेशलिस्ट आणि एक फॉरेन नॅशनल पण त्यामध्ये सम्मिलित आहे.